तुमच्या आयुष्यातला तो क्षण आठवा जेव्हा तुमच्या मनात एक मोठी सुंदर कल्पना आली, एक स्वप्न जे तुमच्या डोळ्यात चमकत होतं. तुम्ही ते पूर्ण करायला निघालात आणि अचानक एक अदृश्य साखळी तुमच्या पायांना बांधून टाकते. एक असा विचार जो तुमच्या प्रत्येक उत्साहावर पाणी फिरतो. तो विचार म्हणजे लोक काय म्हणतील हा प्रश्न नाहीये मित्रांनो, हा एक पिंजरा आहे ज्याच्या सळ्या आपण स्वतःच विणलेल्या आहेत. आज आपण अशाच एका तरुणाची गोष्ट ऐकणार आहोत ज्याने या पिंजऱ्यातून बाहेर पडण्याचा धाडसी निर्णय घेतला. ही गोष्ट आहे तुमच्या आणि माझ्या मनातल्या आदित्यची. आदित्य एक मध्यमवर्गीय कुटुंबातला शांत आणि स्वप्नाळू मुलगा. त्याला चित्रकला खूप आवडायची. कॅनव्हासवर रंग उतरवताना त्याला जगाचा विसर पडायचा. त्याचे स्वप्न होते स्वतःची आर्ट गॅलरी सुरू करण्याचे. पण त्याच्या स्वप्नांच्या वाटेवर नेहमी एक मोठा दगड आडवा यायचा. त्याचे वडील, आदित्यचे वडील कडक आवाजात त्याला म्हणायचे, आदित्य, हे काय चित्रबित्रे काढत बसला आहेस? यात काय भविष्य आहे? 4 लोक काय म्हणतील? इतका शिकलेला मुलगा आणि काय तर म्हणे चित्रकार झाला. अरे चांगली सरकारी नोकरी बघ, सुरक्षित आयुष्य जग. वडिलांचा हा एकच प्रश्न आदित्यच्या मनात खोलवर रुजला होता. त्याला वाटायचे जर त्याने चित्रकार होण्याचा निर्णय घेतला तर फक्त वडीलच नाही तर त्याचे नातेवाईक, शेजारी, मित्र सगळेच त्याच्यावर हसतील. लोक काय म्हणतील या भीतीने त्याने आपली चित्रकला फक्त रात्रीच्या अंधारात एका कोपऱ्यात लपवून ठेवली. त्याने वडिलांच्या इच्छेनुसार बँकेत नोकरी पत्करली. बँकेची नोकरी सुरक्षित होती, पण आदित्य आतून पूर्णपणे रिकामा होता. त्याचा आत्मा त्या 4 भिंतीमध्ये गुदमरत होता. एक दिवस त्याच्या एका मित्राने, जो नुकताच एका स्टार्टअपमध्ये यशस्वी झाला होता, त्याने त्याला एक मोठी संधी दिली. एक नवीन रेस्टॉरंटमध्ये थीम बेस्ड पेंटिंग्स बनवण्याची. ही त्याची स्वप्नाची पहिली पायरी होती. आदित्य खूप उत्साहित झाला. त्याने रात्रंदिवस मेहनत करून काही अप्रतिम स्केचेस तयार केले. पण जेव्हा ती स्केचेस मित्राला दाखवण्याची वेळ आली तेव्हा पुन्हा तोच विचार, लोक काय म्हणतील? जर हे काम बिघडलं तर बँकेतल्या लोकांना कळेल. वडील काय म्हणतील? बँकेची नोकरी सोडून असले धंदे करतोय? नकोच, मी सुरक्षित राहीन. आदित्यने मित्राला नकार दिला. त्याने कारण दिले की त्याला वेळ नाही. पण सत्य हे होते की त्याला अपयशाची नाही तर लोकांच्या बोलण्याची भीती वाटत होती. काही महिन्यांनी त्याच रेस्टॉरंटमध्ये दुसऱ्या एका कलाकाराची पेंटिंग्स लावली. ती पेंटिंग पाहून आदित्यच्या डोळ्यात पाणी आले. ती संधी त्याच्या हातून निसटली होती. मित्रांनो, लोकांच्या मतांना जास्त महत्त्व देणं हे आपल्या मनाला कमकुवत करते. या भीतीवर मात करण्यासाठी आपल्याला आपल्या विचारांवर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. विचारांवर नियंत्रण कसे मिळवायचे हे जाणून घेण्यासाठी वर आय बटनवर क्लिक करून आमच्या मराठीतील स्टॉइसिझम वरील व्हिडिओ नक्की बघा. त्या रात्री आदित्य खूप रडला. त्याने ठरवले आता बास. त्याला हे आयुष्य लोकांसाठी नाही तर स्वतःसाठी जगायचे आहे. त्याने एका जुन्या डायरीत एक वाक्य लिहिले, लोकांचे काम आहे बोलणे, माझे काम आहे जगणे. त्याने हळूहळू सुरुवात केली. बँकेतून परत आल्यावर तो रोज 1 तास चित्रकला करायचा. त्याने आपले काम सोशल मीडियावर पोस्ट करायला सुरुवात केली, पण कोणालाही न सांगता. सुरुवातीला त्याला काही नकारात्मक कमेंट्स आल्या. एकाने लिहिले, काय वेड्यासारखे रंग लावले आहेत. आदित्यने नकारात्मक कमेंट्सकडे दुर्लक्ष केले. त्याने फक्त त्या लोकांच्या कमेंट्स वाचल्या ज्यांनी त्याला प्रोत्साहन दिले. त्याने स्वतःला विचारले, या टीकाकारांमुळे मी माझे स्वप्न सोडून देणार का? उत्तर होते नाही. त्याने बँकेची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय वडिलांना सांगणे सर्वात कठीण होते. आदित्य आत्मविश्वासाने आपल्या वडिलांना म्हणाला, बाबा, मला माफ करा, पण मी बँकेची नोकरी सोडत आहे. मला चित्रकार व्हायचे आहे. मला माहीत आहे तुम्ही म्हणाल लोक काय म्हणतील, पण बाबा, जर मी माझ्या स्वप्नांसाठी नाही जगलो तर मी स्वतःला काय उत्तर देणार? लोक तर आजही बोलतील, उद्याही बोलतील, पण माझे आयुष्य माझे आहे. वडिलांना धक्का बसला, पण आदित्यच्या डोळ्यातील आत्मविश्वास पाहून ते शांत झाले. ते फक्त एवढेच म्हणले, तुला जे योग्य वाटेल ते कर, पण लक्षात ठेव, अपयश आले तर? आदित्य हसून म्हणाला, अपयश आले तर मी पुन्हा उभं राहीन. लोक बोलतील, पण मला फरक पडणार नाही. आदित्यने पूर्ण वेळ चित्रकला सुरू केली. त्याने एका लहानशा स्टुडिओतून सुरुवात केली. त्याचे काम हळूहळू लोकांना आवडू लागले. त्याचे एक पेंटिंग एका मोठ्या आर्ट एक्झिबिशन मध्ये निवडले गेले. मित्रांनो, आदित्यच्या या प्रवासातून तुम्हाला प्रेरणा मिळत असेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना लोक काय म्हणतील या विचाराने बांधून ठेवले आहे. आणि हो, ज्ञानसिद्धी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही तुमच्या आत्मिक आणि मानसिक विकासासाठी असेच प्रेरणादायी व्हिडिओ घेऊन येत असतो. एक्झिबिशनच्या दिवशी आदित्यचे वडील तेथे आले होते. त्यांनी पाहिले की लोक आदित्यच्या पेंटिंग समोर उभे राहून त्याचे कौतुक करत आहेत. एका प्रतिष्ठित कला समीक्षकाने आदित्यच्या कामाची खूप प्रशंसा केली. कला समीक्षक म्हणाला, या कलाकाराच्या कामात एक वेगळी ऊर्जा आहे. त्याने समाजाच्या दबावाला न जुमानता स्वतःच्या आतला आवाज ऐकला आहे. हेच खरे यश आहे. वडिलांच्या डोळ्यात
अभिमानाचे अश्रू होते. त्यांना आता लोक काय म्हणतील याची चिंता नव्हती, कारण आता लोक आदित्यचे कौतुक करत होते. पण आदित्यसाठी हे कौतुक महत्वाचे नव्हते. महत्वाचे होते त्याने स्वतःच्या स्वप्नांना दिलेला न्याय. आदित्यला त्याची इकिगाय सापडली होती, त्याच्या जगण्याचे कारण. आपल्या आयुष्याचा उद्देश कसा शोधायचा हे जाणून घेण्यासाठी वर आय बटनवर क्लिक करून आमचा इकिगाय बुक समरीवरील व्हिडिओ नक्की बघा. मित्रांनो, आदित्यची गोष्ट आपल्याला काय शिकवते? नंबर 1, लोकांचे मत क्षणभंगूर आहे. लोक आज तुमच्या अपयशावर हसतील, पण उद्या तुमच्या यशावर टाळ्या वाजवतील. त्यांचे मत स्थिर नसते. नंबर 2, भीती आतून येते. लोक काय म्हणतील ही भीती बाहेरच्या लोकांची नाही, तर आपल्या आतल्या असुरक्षिततेची आहे. नंबर 3, तुमचे आयुष्य तुमचे आहे. तुमच्या स्वप्नांची किंमत लोकांच्या मतापेक्षा खूप जास्त आहे. नंबर 4, कृती महत्वाची. विचारांच्या पिंजऱ्यातून बाहेर पडण्यासाठी छोटीशी का होईना पण कृती करा. पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या मनात लोक काय म्हणतील हा विचार येईल, तेव्हा स्वतःला विचारा, मी स्वतःला काय उत्तर देणार? तुमचे आयुष्य बदलायला सुरुवात करा. कारण जेव्हा तुम्ही स्वतःच्या स्वप्नासाठी जगायला सुरुवात करता, तेव्हा लोक बोलणं थांबवतात आणि फक्त पाहतात. ज्ञानसिद्धीसोबत जोडलेले राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.